असताना तुमच्याही मनात काही प्रश्न आले असतील, तसे आमच्या काही सहकाऱ्यांच्याही मनात आलेत. श्रुतीकडे आपण जाऊया. श्रुती, काल आपण ह्या सगळ्या बातम्या देत होतो, वाचत होतो त्यातले काही मुद्दे, तर काही मुद्दे समोर येत आहेत, काही मुद्दे महत्त्वाचे समोर येत आहेत. कालपासून आपण बघतोय की ह्या सगळ्या मराठा आरक्षणाच्या GRच्या पार्श्वभूमीवरती ओबीसी नेते असतील, संघटना असतील, मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेल्या आहेत. तर या मराठा आरक्षणाच्या GRचा नेमका ओबीसींच्या आरक्षणाला काही धक्का लागणार आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न कालपासून निर्माण झालाय. खरं आहे. त्याच्यामुळे आम्ही बातम्या करत असताना देखील आणि कदाचित तुम्ही त्या पाहत असताना देखील हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल, तर त्याचंच उत्तर जाणून घेण्याचा आता आपण प्रयत्न करूया आणि बघूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले. मी मुख्यमंत्री असताना जवळपास 58 लाख नोंदी शोधलेल्या आहेत आणि त्यातले 10 लाख कुणबी प्रमाणपत्र देखील दिलेले आहेत. हा जो नियम आहे त्या नियमामध्ये बसून, कायद्याच्या चौकटीत बसूनच हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मला वाटतं ओबीसी समाजाने जी चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांचं आज रिझर्वेशन कमी करून दुसऱ्या कोणाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची कालही नव्हती, आजही नाही आहे. कालच्या 4 दिवसात एकूणच मराठा आंदोलकांवरती 9 गुन्हे दाखल झालेले आहेत. हे गुन्हे सरकार कशा पद्धतीने मागे हे गुन्हे जे राजकीय गुन्हे जे आहेत ते आम्ही मागे घेणार आहोत. तो ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं